इराण युद्धामुळे राज्यभरात आपण बघितलं तर गॅस सिलेंडरची टंचाई सुरू आहे आणि यामध्ये हॉटेल नेमकं कसं चालवायचं असा प्रश्न हॉटेल मालकांसमोर आहे आणि त्यामुळे कोणी इलेक्ट्रिक शेगडीवर तर कोणी चुलीवर स्वयंपाक करताना पाहायला मिळते। ठाण्यातलं प्रसिद्ध असलेलं हॉटेल प्रसादालय जे नौपाड्यात आहे, मात्र त्याचं किचन आता आपल्याला या येऊरमध्ये पाहायला मिळतंय। खरं तर सिलेंडरचा तुटवडा आहे आणि सिलेंडर मिळत नाही आणि त्यामुळे आता जे काही पदार्थ प्रसादालयाच्या थाळीमध्ये मिळायचे, साधारण इथे आपण या थाळीमध्ये बघितलं 20-22 पदार्थ मिळायचे, आता हे सगळे 20-22 पदार्थ आजपासून चुलीवर तयार केले जातात आणि 5 चूल इथे तयार करण्यात आलेले आहेत आणि या 5 चुलीवर आपण बघतो कशा प्रकारे भात असेल, भाज्या असतील किंवा मग इतर पदार्थ असतील ते या संपूर्ण जी काही जागा येऊरमध्ये घेतलेली आहे या चुलीवर ते तयार करतात। आपल्यासोबत या प्रसादालयाचे हॉटेलचे मालक आहेत गजानन आंधळे, ते सांगतील की काय अडचणी येत आहेत आणि त्या अडचणींवर हॉटेल मालक कसे मात करतात। अडचणी तर येत आहेत, मात्र त्यातही तुम्ही अशा प्रकारे आता किती 5 चुली इथे आपण 5 चुली लावलेल्या आहेत, 3 आपल्या भाज्यांसाठी आहेत आणि 2 तिकडे चपात्यासाठी लावलेले आहेत। बरं गॅस आणि शेवटी चुलीवरती तो वेळेचा एक फरक पडतोय। साहजिकच इकडे वेळ थोडा जास्त लागतोय, परंतु काहीतरी पर्याय आपण काढलाच पाहिजे। त्या उद्देशानं आज आम्ही ते येऊरला सगळं प्रसादालयाचं किचन सेट केलेलं आहे। किचनमध्ये काय काय मला सांगा ना, आता काय काय भाज्या करतात? आता इकडे हा मसाला बनतोय आपल्या रस्सा भाजीसाठी, त्यानंतर इकडे मसाले भात आहेत, पालेभाजी आहेत, फळभाजी आहेत। आपल्या थाळीमध्ये एकूण 7 भाज्या असतात, 3 स्वीट असतात, 3 चटण्या असतात, कुरडई, पापड, तळणीचे पदार्थ, हे सर्व आपण आता हे 22-23 पदार्थ ह्या आपल्या चुलीवरती किचनमध्ये बनवतो। इथे पण काय आहे? इकडे आपले फळभाजी आहेत, ही फळभाजी बॉईल करून घेतलेली आहेत। आता याला सुद्धा हे मसाला झाला की फोडणी मारण्यात येईल। कधी आता किती सकाळी किती वाजल्यापासून? 7:30ला मी किचन चालू केलेलं आहे। प्रिपरेशन थोडंसं 1 तास अगोदर, तर साधारणतः 11:30 तरी आपल्याला संपूर्ण जेवण व्हायला लागेल। त्रास होतोय सगळं करायला? खूप त्रास होतो, कारण गॅस नसल्यामुळे चुलीवरती असल्यामुळे चुलीचं आग हे ते असल्यामुळे असं बनवायला बी आणि बनवायला वेळ पण लागतो आणि गॅस फ्लेम आणि चुलीच्या याच्यावरती फरक आहे। चुलीवरती स्लोमध्ये चालतं आणि गॅसवरती फास्ट होतं, त्यामुळे वेळ पण जास्त लागतो यार बनवायला। आणि किती वाजेपर्यंत थाळी तयार होईल? थाळी तरी 11:30 वाजतील बनवायला। 5-6 तास लागतात? 5-6 तास लागतात। असं गॅसवर किती लागायचं? गॅसवर आपलं 2-2.5 तास पण येतो। त्याच्यामुळे इथे भाज्या तयार केल्या जात आहेत, इतर पदार्थ तयार केले जात आहेत। तर या बाजूला आपण बघतोय महिला वर्ग आहे जे चपात्या करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। किती चपात्या करतात सकाळच्या वेळेला ताई तुम्ही? सकाळी तरी 300-400 चपात्या करतो आम्ही। हां, संध्याकाळपर्यंत 700-800 चपात्या जातात। बरं, चुलीवर आता कराव्या लागत आहेत, त्रास आहे की गॅस बरा होता? गॅस बरा आहे, चुलीवर त्रास होतो थोडा। त्रास होतो हां त्यात उन्हाळा। हां, किती झाल्या चपात्या आता 70-80 झाल्या। 70-80 गॅसवर फास्ट होतात? किती होतात तासाभरात? तासाभरात 100-120 चपात्या होतात आणि इथं 1 तास झाला तरी फक्त एवढ्याच चपात्या झाल्यात। त्याच्यामुळे अडचणी आहेत, मात्र अडचणीवर मात करत अनेक हॉटेल मालक आपला पर्याय शोधत आहेत आणि जसं आपण बघितलं प्रसादालय हॉटेलचे मालक यांनी सुद्धा हा पर्याय निवडला की चुलीवर आता हा सगळा स्वयंपाक होईल। किती दिवस तुम्ही ही प्लॅनिंग केली आहे काय? साधारणतः आम्ही तर 1 महिन्याभराची प्लॅनिंग केलं आहे। मला वाटतं ग्राहकांना पण एक वेगळा आस्वाद आपल्याला भेटणार आहे की चुलीवरचं जेवण खायला खास प्रसादालयामध्ये एक वेगळी चव म्हणतो आपण की गॅस आणि चुलीवरती एक वेगळी चव तयार असते। पण काही पदार्थ कमी केले तुम्ही? ते पदार्थ कमी नाही केले, पदार्थ तेवढेच आहेत। पदार्थ तेवढेच आहेत। त्याच्यामुळे जसं त्यांनी सांगितलं की चुलीवरचं जेवण आता प्रसादालयामध्ये मिळेल। काहीसा त्रास होतोय, वेळही थाळी तयार करण्यासाठी लागतोय, मात्र जोपर्यंत गॅस सिलेंडरचा जो पुरवठा आहे तो पूर्व होत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने या प्रसादालय हॉटेलचं जेवण या किचनमध्ये बनताना आपल्याला पाहायला मिळेल। कॅमेरामॅन विनय राजभरसह मी वेदांत नेब, ABP माझा, ठाणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।